स्वागत आहे तुमचं स्वामी भक्ती या यूट्यूब मराठी चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज आपण श्री स्वामी प्रकट दिन या निमित्त तारक मंत्राचे 3 दिवसाचे अनुष्ठान कसे करायचे आहे यामध्ये थोडक्यात माहिती पाहणार आहोत. श्री स्वामी समर्थ. अति उच्च कोटीची सेवा म्हणजेच श्री स्वामी समर्थ महाराजांची आपल्याला करायची आहे. ती म्हणजे कोणती? तर ती म्हणजे आपल्याला तारक मंत्राचं अनुष्ठान करायचं आहे. आता अनुष्ठान करायचं म्हणलं तर अनेकांना वाटतं की आपल्याला 51 दिवसाचं म्हणजेच 108 दिवसाचं किंवा 3 महिन्याचं, 6 महिन्याचं, 9 महिन्याचं, 1 वर्षाचं अनुष्ठान करावं लागणार आहे. पण या आजकालच्या धावपळीच्या युगामध्ये एवढा वेळ आपल्याला नाही. कारण आपण जी ही सेवा करतो त्या सेवेला नियम आहेत. कोणतीही सेवा करा पण तुम्ही मनापासून आणि नियम पाळले तर तुम्हाला नक्कीच फळ मिळते. तारक म्हणजे तारून नेणारा. तारक मंत्र म्हणजे एका अर्थाने संकटातून वाचवणारा मंत्र आहे. हा मंत्र म्हणल्याने मनातील सर्व चिंता, वेदना दूर होतात आणि आपल्या जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धी आणि आनंद येत असतो. तारक मंत्राच्या सामर्थ्याचा अनुभव अनेक लाखो भक्तांनी घेतला आहे आणि त्यांनीच याला जे चमत्कारिक उपाय आहे ते सुद्धा म्हटलं आहे. आपल्या आयुष्यामध्ये ज्या वाईट गोष्टी आहेत त्यापासून सुटका होण्यासाठी किंवा त्यापासून सुटका मिळवण्यासाठी आपण जर रोज न चुकता तारक मंत्राचं जर पठण केलं तर आपल्या जीवनातील अनेक ज्या वाईट गोष्टी आहेत त्या निघून जातील. आपल्याला सर्व व्याधीतून मुक्तता मिळेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या जीवनामध्ये सकारात्मकता येईल. हा स्वामींचा तारक मंत्र खरंच अतिशय प्रभावी आहे. आपल्या अनेक शारीरिक, मानसिक अनेक समस्या असू द्या, जीवनात खूप साऱ्या समस्या असतात. मनुष्य म्हणला की जीवनात समस्या आल्या आणि अडीअडचणी आल्या मग त्याला तोंड देण्यासाठी आपण घाबरून जायचं का? नाही. तर आपण जर थोडीशी ज्याला आध्यात्मिक जोड दिली तर जो त्रास आहे तो कमी होणार आहे. संपणार नाही पण जो त्रास आहे तो कमी होणार आहे आणि कमी होण्यासाठी आपल्या जीवनामध्ये चांगले बदल घडण्यासाठी आपण थोडीशी त्याला आध्यात्मिक जोड देणं अतिशय महत्त्वाचं आहे. आता अनुष्ठान कसं करायचं? लगेच उठायचं, देवाजवळ बसायचं, लगेच तारक मंत्र सुरू करायचा का? नाही. मी आधी सांगितलं तुम्ही तारक मंत्राचं अनुष्ठान करत आहात आणि अनुष्ठान करणं अतिशय महत्त्वाचं आहे. मग अनुष्ठान कसं करायचं ते आपण पाहूया. आपण 3 दिवसाचे तारक मंत्रचे अनुष्ठान करण्यासाठी दररोज अगदी ठराविक संख्येने म्हणजेच 11 वेळेस किंवा 21 वेळेस जसं तुम्हाला शक्य होईल तसं तारक मंत्र म्हणायचं आहे. 21 वेळा हे तारक मंत्र म्हणत असताना माझ्याकडून जेवढं शक्य होतं तेवढ्या वेळेस ते 21 वेळा पूर्ण जेव्हाही अनुष्ठानाला बसते किंवा तारक मंत्र म्हणायला बसते त्यावेळेसच मी 21 वेळा तारक मंत्र म्हणत असते. मग तुम्हाला जितक्या संख्येने तुमच्याकडून होणार आहेत तितक्या संख्येने करा. पण शक्यतो 11 किंवा 21 याच संख्येने करायचं आहे. मात्र 5-7 या संख्येवरून करू नका. तुम्हाला जर इच्छित फळ मिळायचं असेल तर 11, 21, 51, 108 वेळा तुम्हाला जसाही वेळ आहे त्या वेळेत हे करायचं आहे. सर्वप्रथम आपण ज्या अनुष्ठानाची सुरुवात करणार आहोत तुम्ही कोणत्याही वारी करू शकता. असं काही वाराचं महत्त्व नाही.
अगदी तुम्ही गुरुवारपासून सुद्धा हे अनुष्ठान करू शकता. म्हणजेच गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि तुम्ही 3 दिवसात हे अनुष्ठान तुम्हाला पूर्ण करायचं आहे. सर्वप्रथम ज्या दिवशी तुम्ही अनुष्ठान सुरू करणार आहात त्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठून तुमचे जे अंगण आहे ते स्वच्छ करायचं आहे. अगदी सुंदर छोटीशी सुबक अशी रांगोळी काढायची आहे. त्यानंतर तुमचं स्नान झाल्यानंतर तुम्हाला तुळशीची पूजा करायची आहे. सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या दाराला उंबरठा असणार आहे. उंबरठा स्वच्छ असला की घर आहे ते अगदी प्रसन्न असतं. घरामधली जी निगेटिव्ह एनर्जी असेल, आपण जर तो उंबरठा स्वच्छ केला, त्याला हळदीचं लेपन केलं तर घरात कितीही निगेटिव्ह एनर्जी असू द्या ती घराच्या बाहेर जाते आणि बाहेरची जी नकारात्मक ऊर्जा आहे ती आपल्या घरात शिरत नसते. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला उंबरठा स्वच्छ असणं खूप महत्त्वाचं आहे. हळदीचं लेपन शक्य असेल तर हळदीचं लेपन तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही 3 दिवसाचं अनुष्ठान करणार आहात म्हणजेच कारण संकल्पयुक्त सेवा करायची आहे आणि ती 3 दिवसामध्ये आपल्याला पूर्ण करायची आहे. मग तुम्हाला स्वच्छ कपडे घालून आपली जी देवपूजा आहे ती करून घ्यायची आहे. स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल अभिषेक करा, फोटो असेल पुसून घ्या. त्यानंतर नसेल तरीही चालेल, देवाजवळ बसायचं आहे. आपली पूर्ण देवपूजा संपवून घ्यायची आहे. आपल्याला तेलाचा दिवा, तुपाचा दिवा तुम्ही जोही लावता तो लावायचा आहे. धूप दीप लावायचा. त्यानंतर तामण घ्यायचं आहे. आपल्या उजव्या हातामध्ये 1 पळी पाणी घ्यायचं आहे. पाणी घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला अक्षता, हळदी कुंकू टाकायचे आहे. 1 फूल टाकायचं आहे आणि स्वतःच संपूर्ण नाव, त्यानंतर मी ही सेवा माझ्या सर्व व्याधीतून मुक्तता होण्यासाठी किंवा आणखीन तुमच्या काही जी समस्या आहेत त्या समस्या असेल त्यासाठी मी 21 वेळा रोज तारक मंत्राचं अनुष्ठान करणार आहे. आता तारक मंत्राचं अनुष्ठान करताना सगळ्यात महत्त्वाचं हे म्हणायचं आहे की आपल्याला जे स्वामी समर्थ महाराजांना सांगायचं आहे ते परत आपल्याला हातामध्ये 2 पळी पाणी घ्यायचं आहे. तामणामध्ये सोडून द्यायचं आहे. त्यानंतर हात पुसून घ्यायचा आहे. हात जोडायचे आहे आणि स्वामी समर्थ महाराजांना सांगायचं आहे, महाराज माझी ही इच्छा आहे ती लवकरात लवकर पूर्ण होऊ द्या. मी तुमचं 3 दिवसीय अनुष्ठान करणार आहे असं सांगायचं आहे आणि स्वामींना नमस्कार करायचा आहे. पहिल्या दिवशी ज्या वेळेला करणार आहात त्याच वेळेला तुम्हाला कंटिन्यू 3 दिवस करायचं आहे. म्हणजे तुम्ही जर सकाळी करणार आहात तर 3 दिवस सकाळी करा आणि तुम्ही जर 3 दिवस संध्याकाळी करणार आहात त्यावेळेस तुम्ही संध्याकाळी म्हणजेच सूर्यास्तानंतर अगदी दिवे लावण्याच्या वेळेस 3 दिवस संध्येला करणार असाल त्यावेळेस तुम्ही करू शकता. तुम्हाला जसा वेळ शक्य आहे तसा तुम्ही ही सेवा करू शकता. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्ता आपल्याला अनुष्ठान करायचं आहे तर तुम्ही आधीच सांगितलं मी 21 वेळा 11 वेळा तुम्हाला जेही शक्य असेल त्यावेळेस तुम्हाला तारक मंत्र आहे तो म्हणायचे आहे. त्यानंतर आता तारक मंत्र म्हणायचा मग लगेच म्हणायला सुरू करायचं का नाही, आपल्याला 1 तांब्याचा छोटा ग्लास घ्यायचा आहे. खाली 1 स्टीलची किंवा पितळाची तांब्याची प्लेट घ्यायची आहे. प्लॅस्टिकचा कशाचाही वापर करू नका. त्यानंतर आपल्याला 1 अगरबत्ती लावायची आहे. अगरबत्तीचं जे ऊद आहे ते एखाद्या प्लेटमध्ये पडेल याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. पूर्ण पाण्यात आपण टाकू शकत नाही कारण ह्या अगरबत्त्या आहेत त्या केमिकल असतात. त्या केमिकलमुळे आपल्याला घशाला ॲलर्जी होऊ शकते. त्यानंतर आपली मध्यंतरी अगरबत्ती जी आहे ती जर संपली तर परत तुम्ही अगरबत्ती लावू शकता. याची जी ऊद आहे ती प्लेटमध्ये पडेल याची विशेष तुम्ही काळजी घ्या.
जो ग्लास आहे तो ठेवायचा आहे त्यावरती आणि त्यानंतर आपला जो उजवा हात आहे तो पाण्याने भरलेला ग्लासवर ठेवायचा आहे आणि उजवा हात ठेवल्यानंतर आपल्याला जो तारक मंत्र आहे स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करायचं आहे. हे स्वामी समर्थ महाराज, मी माझं अनुष्ठान आहे ते सुरू करत आहे. हे अनुष्ठान तुम्ही 3 दिवसातच पूर्ण करून घ्या, असं म्हणून आपल्याला 21 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे. आता तुम्हाला येत असेल अतिशय उत्तम, नसेल येत तर आपल्याकडं छोटंसं पुस्तक असू शकतं, त्यामध्ये तुम्ही बघून जरी म्हणलात तरी चालेल. ही सेवा आहे ती महाराजांची अत्यंत प्रभावी आणि उच्च कोटीची सेवा केली तर तुम्हाला निश्चितच फळ मिळतं. आता घरामध्ये आपण जे तीर्थ तयार केलं ते 21 वेळा आपण तारक मंत्राचं अनुष्ठान केलं, ते तीर्थ आपल्याला घरामध्ये प्रत्येक व्यक्तीला द्यायचं आहे. प्रत्येक व्यक्ती हे तीर्थ घेईल असे नाही. जर तुम्हाला काहीतरी युक्ती आहे ती लावायची आहे आणि या युक्तीने जे तीर्थ आहे ते द्यायचं आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं की तुम्हाला देवासमोर बसायचं आहे. मग देवाच्या समोरच का बसायचं, तर बघा, आपण 3 दिवशी तारक मंत्राचं अनुष्ठान करणार आहोत. म्हणजे स्वामी समर्थ महाराजांची अतिशय दिव्य शक्ती या तारक मंत्रामध्ये आहे. मग त्या एकाच जागेवर बसून आपल्याला 3 दिवशी अनुष्ठान करायचं आहे. पण पहिल्या दिवशी आपण ज्या जागेवर बसलो त्याच जागेवर आपल्याला कंटिन्यू 2 दिवस बसायचे आहे. म्हणजे आपल्याला हे जे तारक मंत्राचं अनुष्ठान आहे याचं फळ आपल्याला लवकरच भेटणार आहे. जेव्हा आपण तारक मंत्राचं पठण करणार आहात तेव्हा चुकूनही हलू डुलू नका, मध्ये कुणाशी बोलू नका, कारण तुम्ही अनुष्ठान करणार आहात. जो मोबाईल आहे तो सायलेंट करून ठेवा. कुणाचा अर्जंट कॉल असेल तर तोही तुम्ही घेऊ नका. चुकूनही कुणाचा फोन उचलू नका. जो तारक मंत्र म्हणत असाल तो अगदी मोठ्या मोठ्याने म्हणू नका. तुम्हाला आवाज येईल इतकंच या आवाजात तुम्हाला म्हणायला पाहिजे. यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनुष्ठान दरम्यान तुम्हाला सात्विक आहार घ्यायचा आहे. यासोबतच इतर धार्मिक कार्यक्रम जे आहे त्यात तुम्ही सहभागी होऊ शकतात. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परान्न घ्यायचं नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मांसाहार करू नका. जर घरात ऐकत नाही तर पतीला मुलांना लागत असेल तर तुम्ही करून देऊ शकता, काही हरकत नाही. पण तुम्हाला मांसाहार हा वर्ज करावाच लागतो, याची तुम्ही विशेष काळजी घ्यायची आहे. अशी ही संपूर्ण जी स्वामी समर्थांची सेवा आहे ही तुम्हाला अगदी मनापासून करायची आहे. स्वामी नक्कीच तुम्हाला फळ देतील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.